स्थापकाय च धर्म सर्वधर्मस्वरूपिणे अवतार वरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रेयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे श्रुतिस्मृतिपुराणामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः भगवन्तौ पुनः पुनः। नमस्कार. आपल्या सर्वांचं या ऑनलाईन वर्गामध्ये मनःपूर्वक स्वागत. आज बुधवार आणि ठरल्याप्रमाणे आपण आत्मबोध या ग्रंथावर चर्चा करणार आहोत. आपल्या सर्वांना हे लक्षातच आहे की आचार्यांनी हे एक प्रकरण ग्रंथ याची रचना केलेली आहे, जेणेकरून आपल्यासारख्या सामान्य साधकाला वेदांताचे जे गूढ तत्व उपनिषदांमध्ये मांडल्या गेलेले आहेत, ब्रह्मसूत्रात मांडल्या गेलेले आहेत किंवा गीतेत सुद्धा आहेत, ते एक सरळ आणि सुबोध पद्धतीने, एका ज्याला म्हणू की सुसूत्र पद्धतीने म्हणजे साधकांपुढे मांडल्या गेले पाहिजे, अशा उद्दिष्टाने आचार्यांनी अनेक अशा प्रकरण ग्रंथांची रचना केलेली आहे. तर आत्मबोध त्याच्यापैकी एक. आणि आपण चौथ्या याच्या श्लोकावरती आहोत. दुसरा आणि तिसरा जो श्लोक त्याची पण चर्चा केली होती की मोक्षाकरता ज्ञान हे एक साक्षात साधन आहे, जसं अन्न शिजवण्याकरता अग्नी हे साक्षात साधन आहे. तसंच तिसऱ्या श्लोकामध्ये आपण बघितलं होतं की स्वार्थी कर्म किंवा प्रापंचिक कर्म यांच्या माध्यमातून हे कसं आहे, हे ज्ञानाच्या विरोधात आहे. का? कारण की जे आपले प्रापंचिक किंवा स्वार्थी कर्म ज्याला म्हणूया, ते कसे असतात की ते हे अज्ञानातून आपण करत असतो आणि अज्ञानातून या कर्माचा जन्म झालं असल्यामुळे काय होत असतं की तसे कर्म केल्याने आपलं अज्ञानच वाढत असतो, ज्ञान काहीच वाढत नाही. आणि म्हणूनच तिथे आचार्य स्पष्टपणे आपल्याला सांगतात की कर्म जे आहेत हे ज्ञानाच्या विरोधामध्ये आहे. आणि मग ज्ञान कसं प्राप्त होईल, तर हे जे स्वार्थी कर्म आहेत ते सोडून आपण जर कर्मयोग आचरणात आणलं तर आपल्याला जे अपेक्षित ज्ञान आहे, म्हणजेच काय, अहंबोध कमी होईल कर्मयोगाने आणि अज्ञान किंवा अविद्येचा नाश होईल. अविद्येचा नाश कोण करू शकतो? अविद्येचा नाश फक्त विद्याच करू शकते. आणि विद्या प्राप्त करण्याकरता आपल्याला निस्वार्थ कर्म किंवा कर्मयोग आचरणात आणला पाहिजे, हे आपल्याला आचार्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे तिसऱ्या श्लोकामध्ये. आणि उदाहरण देऊन सांगितले की जसं प्रकाश अंधकाराचा नाश करतो, तसंच विद्या अविद्येचा नाश करते. म्हणजेच काय, ज्ञान अज्ञानाचा नाश करत असतं. आणि म्हणून आपण ज्याला म्हणूया की निस्वार्थ कर्म करण्याचा आपण हे केलं पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे आपल्या जीवनामध्ये. आणि ते प्रत्येक पावलोपावली अशा प्रकारच्या कर्मयोग हे शक्य आहे, याची चर्चा आपण गीतेमध्ये आपण करतच आहोत. मागच्या वेळेस चौथा श्लोक याचे आपण प्रारंभ केला होता, पण वेळेअभावी तो पूर्ण काही होऊ शकला नाही. मागच्या वेळेस जी चर्चा केली होती स्वरूप ज्ञानाबद्दल आणि वृत्ती ज्ञानाबद्दल. स्वरूप ज्ञान काय असतं की स्वरूप ज्ञान हे आपल्या सर्वांना या क्षणी आहे, विशेषकर साधकांना ते आहेच, कारण की आपण सामान्य जनांपेक्षा वेगळे आहोत.
आपल्याला मोक्ष प्राप्ती याची एक तळमळ, जरी ती फार कदाचित फार याला म्हणूया की फार मंद असेल ती तळमळ, पण आहे. आणि म्हणूनच की आपल्यामध्ये काहीतरी चैतन्य खेळत आहे आणि ते आपल्या या ज्या दैनंदिन आपल्या क्रिया असतात, आपण बोलतो, ऐकतो, भूक लागते, आपण काहीतरी कर्म करत असतो, यातून ते प्रकट होत असतं की चैतन्य आपल्यामध्ये खेळत आहे. तर त्याला म्हणतात स्वरूप ज्ञान. पण स्वरूप ज्ञानचा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा दोष म्हणजे काय आहे की स्वरूप ज्ञान आहे, पण त्यातून आपली भीती, आपले दुःख, आपले बंधनं हे काही दूर होत नाही आहेत. म्हणजे फक्त स्वरूप ज्ञान जे बौद्धिक स्तरावरतीच असतं, त्यातून काही फार आपल्याला लाभ होतो यातला भाग नाही आहे. आणि त्याच्यानंतर पण वृत्ती ज्ञानची चर्चा केली होती की आपण जे काहीही या पंचेंद्रियांनी ग्रहण करत असतो त्यातून आपल्या मनामध्ये वृत्ती निर्माण होतात आणि वृत्ती ज्ञान प्राप्त करत असतो आणि त्यातून काय घडत असतं, आपलं अज्ञान दूर होत असतं. मोबाईलचं उदाहरण घेतलं होतं. मोबाईल आपण त्याचा अभ्यास करतो, त्याला कसं म्हणजे त्याच्याशी कसं ऑपरेट करायचं हे शिकतो आणि मोबाईल संबंधी अज्ञान दूर होतं. तर ह्या सगळ्याची चर्चा करत असताना मग आपण एक फार महत्त्वाची चर्चा केली होती त्याची. आता तिथे पुन्हा तिथून सुरुवात करूया, कारण की हा श्लोक अतिशय महत्त्वाचा आहे. महत्त्वाचा कोणत्या संदर्भामध्ये? कारण की कोणत्या अज्ञानात आपण आहोत, ते अज्ञानाचं स्वरूप काय आहे, ते अज्ञान कसं आहे, काल्पनिक आहे, त्याला अस्तित्व नाही आहे आणि म्हणून ते नष्ट सुद्धा होतं. या संदर्भात थोडी चर्चा मागच्या वेळेस केली होती, पण त्याची तिथून सुरुवात करून मग पुढे जाण्याचा आपण प्रयत्न करूया. श्लोकाचा आरंभ पहा कसा होतोय की परिच्छिन्न इव अज्ञानात तत् नाशे सती केवलः स्वयं प्रकाशते ह्यात्मा मेघापाये अंशुमान इव. या ग्रंथाचं वैशिष्ट्य की या ग्रंथामध्ये प्रत्येक सिद्धांताबरोबर आचार्याने एक उदाहरण दिलेलं आहे. मागच्या वेळेस या उदाहरणाची चर्चा केली होती. मेघापाये अंशुमान इव म्हणजेच काय की पावसाळ्याचे दिवस आणि तेव्हा काय होत असतं की सूर्यापुढे ढग येतात आणि आपल्याला सूर्य दिसेनासा होतो. आता एवढा छोटासा मेघ एवढ्या मोठ्या सूर्याला कसं झाकू शकतो? तर आपण काय सिद्धांत घेतला होता, आपण त्याची चर्चा करून की तो ढग सूर्याला झाकत नसतो, तो आपल्या दृष्टीला झाकत असतो. म्हणजे पहा, यातून आपल्याला लक्षात येतं की आपलं अज्ञान किती म्हणजे कल्पनांवरती आधारित असतं, त्याला काही आधारच नाही आहे. तो ढग आपली दृष्टी झाकतोय, पण आपण काय म्हणतो की त्या ढगाने सूर्याला झाकलं. म्हणजे अज्ञान तर आहेच, पण तेही कल्पनांवरती आधारित आहे. आणि जेव्हा तो सूर्य झाकला जातो, आपल्याला सूर्यप्रकाश पण मिळत नाही आणि सूर्याची उष्मा सुद्धा मिळत नाही. आपण कितीही प्रयत्न केले, टॉर्चने बघण्याचा प्रयत्न केला किंवा काहीही केलं, पण जोपर्यंत तो ढग तिथून म्हणजे वायूनी पुढे नेला जात नाही तोपर्यंत आपल्याला काय सूर्य दिसत नाही. पण जसंच तो नेतो तर त्याच्या मागे जे स्वयंप्रकाशित सूर्य, इथे स्वयंप्रकाशते ही आत्मा, म्हणजेच की आपल्या जीवनातून जेव्हा आपल्या मन आणि बुद्धीतून सगळं जे मळ आहे ते निघून जात असतं, तेव्हा काय घडत असतं, स्वयंप्रकाशित आत्मा जे आत्तासुद्धा प्रकाशमान आहे, पण अज्ञानाचा ढग असल्यामुळे तो दिसत नसल्याने आपण जीवबोधामध्ये जगत आहोत. तर इथे जे सुरुवात केलेली आहे पहा, उदाहरण किती ॲप्रोप्रिएट आणि योग्य दिलेलं आहे. तर थोडीशी चर्चा अजून पुढे नेऊया. परिच्छिन्न इव अज्ञानात, मागच्या वेळेस आपण इवची चर्चा केली होती. परिच्छिन्न इव, इव म्हणजे जणू काही, जणू काही म्हणजे तसं ते नाही आहे, पण आपल्याला असं वाटतंय. वाटणं आणि असणं यात फार मोठा फरक असतो बरं.
उदाहरण घेतलं होतं की आपण लहान मुलांच्या खेळणी घ्यायला जातो आणि तिथे मोठे मोठे लाईफ साईजचे वाघ आजकाल इतके बिलकुल हुबेहू तयार करतात की काही सेकंदाकरता आपण घाबरून जातो की खरंच वाघ बसलाय की काय. मग आपण काय म्हणतो, जणू काही खरंच वाघ बसलाय. याचा अर्थ काय, जणू काही म्हणजे तो बसलेला नाहीये पण असं वाटतंय. तर तसंच परिच्छिन्न इव अज्ञानात म्हणजे हे जे आत्मतत्व आहे हे अज्ञानाने झाकलेलं आहे जणू काही. पहा इथे एक फार मोठा प्रश्न निर्माण होतो बरं. जणू काही म्हणजे खरं आत्मतत्व हे झाकल्या गेलेलं नाहीये. आपलं खरं स्वरूप काय आहे, सत चित आनंद, अनंत ज्ञानाची अनंत आनंदाची खाण आहे आपल्यामध्ये. हे जे अनंत ब्रह्मतत्व पसरलेलं आहे संपूर्ण जगामध्ये त्याचंच एक ठिणगी आपल्यामध्ये सुद्धा आहे आणि ती तितकीच पॉवरफुल आहे. नित्य शुद्ध बुद्ध मुक्त हे आपलं स्वरूप आहे. पण जणू काही अज्ञानाने झाकलेलं आहे. जणू काही का, हे पहा इथे एक फार मोठा प्रश्न निर्माण होतो. बंधू भगिनींनो, आज पुन्हा थोडं डोकं खाणार आहे बरं. मग मी मानसिक तयारी करून देतो. हे पहा, आपण साधक आहोत आणि आपल्याला आपल्या प्रत्येक बंधनाची जाणीव होत चाललेली आहे. आपण साधना करत आहोत, सेवा करत आहोत. आपल्या मनासारखं नाही झालं आपण क्रोधित होतो, हे बंधन आपल्याला कळतंय. आपल्या मनासारखं नाही झालं आपण लागलीच धुसफूस करू लागतो, हे बंधनं आहेत. आपल्या आवडीनिवडी आहेत, बंधनं आहेत आणि याची जाण होत आहे. मग जाण होत म्हणजे असे अनेक बंधनाची जाण आपल्याला होत आहे. तर मग आणि आपण बंधनात आहो असं आचार्य म्हणतात. पण मग इथे असं का म्हणतात की जणू काही बंधनात आहोत. अरे बंधनात आहो की. हे पहा, हीच मजा आहे. कारण हे जे बंधनं आहेत बंधू भगिनींनो, हे कल्पनानी यांचा जन्म झालेला आहे. कल्पनानी म्हणजे की आपला स्वरूप कसं आहे. पहा, शब्दांकडे थोडंसं लक्ष द्या बरं, काही कठीण नाही आहे. आपलं स्वरूप कसं आहे, नित्य शुद्ध बुद्ध मुक्त सच्चित आनंद, अनंत आपलं असं अनंत आनंदाचं आपलं स्वरूप आहे. पण हे अज्ञानाने जणू काही झाकलेलं आहे. पण जणू काही तुम्ही का म्हणताय, अज्ञानाने तर खरंच आपल्याला बोध होतोय की आपण क्रोधित होतो, आपल्याला मात्सर्य येतं. मग जणू का म्हटलेलं आहे, कारण की हे जे अज्ञान आहे हे जिथून जन्माला आलेलं आहे ती कल्पना आहे फक्त. त्या कल्पनाला झाडून टाका, त्या अज्ञानाला झाडून टाका. त्याला काही आधार नाहीये. हे जग आपण जे बघत आहोत बंधू भगिनींनो, याला काही आधार नाहीये, याला काही अस्तित्व नाहीये. त्याचा बोध होत आहे, त्याचा बोध होत आहे. पण या हे जे अज्ञान हे सगळं कल्पना मात्र आहे आणि ती कल्पना मात्र आहे म्हणून त्याला आपण झिडकारू शकतो. जर त्या सत्य असत्या तर त्याला झिडकारू शकलो नसतो. उदाहरण घेऊन स्पष्ट करू इच्छितो. म्हणजे या मुद्द्यावरती मी मागच्या वेळेस पण भर दिला होता. तिथूनच मी सुरुवात मुद्दाम का करतोय की हे अज्ञान हे कल्पनाजन्य आहे, कल्पनातून हिचा उद्भव झालेला आहे म्हणून याचं निरासरण करता येतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. आपण भर दुपारी उन्हात जेव्हा चालतो, आपली सावलीच आपल्याबरोबर चालत असते. तिचं अस्तित्व आहे का, नाही, पण तिचा बोध होत आहे. तिचं अस्तित्व नाही पण तिचा बोध होत आहे. पण ती म्हणजे काय, हे आपलं अज्ञान जे आहे ना या जगाबद्दल, नामरूपाच्या जगाबद्दल, हे एक्झॅक्टली तसंच आहे. एक्झॅक्टली तसंच आहे. त्याचा बोध होतो, बंधनाचा बोध होतोय आपल्याला, आपल्या अपूर्णत्वेचा बोध होतोय, पण ते कल्पनाजनित आहे. आपला खरं स्वभाव कसा आहे, आपला खरं स्वभाव आहे मुळात सच्चित आनंद, अनंत आनंदाची खाण आपण आहोत. पण त्या कल्पनेमुळे की मी अज्ञानात आहे, मी अपूर्ण आहे आणि ते अपूर्णता पूर्ण करण्याकरता आपण काहीतरी प्रापंचिक कर्म करून आपले बंधनं अजून वाढवून घेतो. आणि हे कल्पनाजन्य अज्ञान असल्यामुळे त्याचं निरासरण करता येतो. अजून एक उदाहरण घेऊया की पहा, एक अंमली पदार्थ असतो बघा,
त्याला भांग म्हणतात किंवा कोणताही अंमली पदार्थ म्हणा, एखाद्या माणसाने पहिल्यांदा घेतली जीवनामध्ये, घरात बसलेला असतो पण तो काय म्हणतो की अहो माझ्या मारा घरी घेऊन चला, माझ्या घरी घेऊन चला. अरे तू घरात असतंय, पण जोपर्यंत तो त्या अंमली पदार्थाच्या प्रभावात असणार तोपर्यंत तो असं काहीतरी बडबड करत राहणार. मग जे हुशार लोक असतात ते काय म्हणतात, अरे याला काहीतरी डॉक्टरकडे घेऊन जा, औषध द्या, याला झोपू द्या, आणि जेव्हा याची उतरेल तेव्हा हा नॉर्मल होईल. तर आपल्या सर्वांना सुद्धा अच्छा तो घरातच बसलेला आहे पण तो काय कल्पना करतोय की मी कुठेतरी बाहेर आहे, मी कुठेतरी काय कोणाकडे आहे काय माहिती, हे सगळे लोक माझे आई वडील वगैरे त्यांना तो ओळखतच नाही, अशी ती काहीतरी चढलेली असते. तर आपल्याला सुद्धा हे सगळं नामरूपात्मक जग ज्याला काही आधार नाहीये, कल्पनाजन्य आहे, त्याला सत्य समजून आपण वावरत आहोत आणि त्याच्याचमुळे आपल्याला काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर वासना निर्माण होतात, त्या आपल्याला फसवतात, कर्माचे फळ आपल्याला फसवतात आणि सतत आपण त्रास भोगत असतो. म्हणून आचार्य पहा 2 शब्दात ही फिलॉसॉफी सांगतात, परिच्छिन्न इव अज्ञानात, की हे आत्मतत्व जरी अनंत आनंदाची खाण आहे पण हे कल्पनाजन्य अज्ञानाने जणू काही झाकलेलं आहे. जणू काही का? कारण की ते खरं झाकलेलं नाही आहे पण तसं वाटतंय. एक फार सुंदर एक गोष्ट ती आपल्याला सांगू इच्छितो. त्या गोष्टीच्या माध्यमातून हे बिलकुल स्पष्ट होऊन जाईल की हे कल्पनाजन्य ज्ञान कसं आपल्याला फसवत असतं. वाळवंटामध्ये एका गावातून दुसऱ्या गावाकडे जाण्याकरता उंटांचा प्रयोग करतात, अजूनही करतात. आता ठीक आहे, खूप सायन्स पुढे गेलेलं आहे, पण आधी फक्त उंटांचाच प्रयोग व्हायचा, आपल्या सर्वांना माहिती आहे. तर एकदा असंच एक व्यापारी एका गावातून दुसऱ्या गावाकरता जाण्याकरता निघतो. गावामध्ये अंतर फार जास्त असतो, त्याचा अंदाज चुकतो आणि ज्या ठिकाणी पोहोचायचं असतं तिथे तो न पोहोचता त्याच्या अलीकडच्याच गावामध्ये पोहोचतो. रात्र झालेली असते, आता जाणं पुढे जीवाला धोका आहे, सामान आहे, म्हणून तो ज्या गावात पोहोचतो तो विचार करतो रात्री मी इथेच राहणार, उद्या सकाळी पुढचा प्रवास करणार, आणि तो एका धर्मशाळेत जातो. आणि आता त्या उंटाला बांधायचं आणि धर्मशाळेत राहायचं, तर तो बघतो की उंटाला बांधण्याकरता जे खुंट, दोरी वगैरे वगैरे सामान असतं ते सगळं तो घरी विसरून आलेला आहे. अरे बापरे, आता काय करायचं, रात्री हा उंट इकडे तिकडे पळून गेला तर? तो त्या धर्मशाळेच्या एका माणसाला विचारतो की का हो असं प्रॉब्लेम झालेला आहे. तर तो धर्मशाळेचा तो माणूस असतो, कर्मचारी, तो फार हुशार असतो. तो म्हणतो की तुम्ही रोज कसं बांधता रात्री याला? म्हणजे खुंट ठोकतो जमिनीत, दोरीनी त्याचा गळ्यात दोरी बांधतो आणि त्या खुंट्याला पण दोरी बांधतो आणि बस मग तो खाती बसतो आणि मग मी माझ्या कामाला लागतो, जेवतो आणि झोपतो. म्हणे तुम्ही तसंच करा म्हणे. अहो पण माझ्याकडे तेच तर म्हणतोय की माझ्याकडे खुंट आणि दोरी मी घरी विसरलोय. तो धर्मशाळेचा जो कर्मचारी म्हणतो तुम्ही जसं करत होता तसं करा, तो उंट कुठे जाणार नाही. इतक्या ठामपणे म्हणतो की तो जो उंटाचा मालक काय करतो, तो त्या उंटाजवळ बाहेर जातो पटांगणात आणि नुसती ॲक्शन करतो की हे पा, ही दोरी मी तुझ्या गळ्यात बांधली, आता हा खुंटा जमिनीत ठोकत आहे आणि आता त्याचा ही दोरीचा दुसरा जे एंड आहे हे खुंट्याला हे बांधली आणि आता बस बघू, रात्रभर आपल्याला इथेच राहायचं आहे. असं म्हटल्याबरोबर निमूटपणे तो उंट खालती बसतो. तिथे ना दोरी आहे ना ते खुंट आहे. हा व्यापारी आरामात झोपतो. सकाळी उठून बघतो तो खरंच उंट जसेच्या तसा, हातपाय धुवून आता पुढचा प्रवास करणार. आणि तो आता सारखं सारखं म्हणतोय आता तिथे दोरी नाहीये, खुंट नाहीये, काहीच नाहीये. आणि तो उंटाला म्हणतोय अरे उठ, चल आपला पुढचा प्रवास जायचं आहे. तो उंट मात्र उठायला तयार नाही. इतकं त्याला धक्का मारतो, हे करतो ते करतो, पण तो उठत नाही. आता ही पुन्हा नवीन पंचायत. तो पुन्हा त्या धर्मशाळेच्या कर्मचाऱ्याकडे जातो आणि अहो ते आता उठत नाहीये, जे ते बसलंय रात्रीपासून. तर ते म्हणतो तुम्ही सकाळी त्याला कसं उठवता?
मग काही नाही, त्याच्या गळ्यातली दोरी काढतो, खुंटाला बांधलेली दोरी काढतो, खुंट उपटतो आणि प्रवासाला जातो. तसंच पुन्हा करा. तर आता हा चिडतो मालक उंटाचा, अहो पण तिथे दोरी नाही आहे. दोरी आहे की नाही हे पहा, मी जसं म्हणतो तसं करा. आता ठीक आहे, रात्री तो तसंच बसला होता म्हणून हा मालक पुन्हा तो उंटाजवळ येतो आणि पुन्हा बिलकुल बोलून त्या उंटाला की बाहेर उंटा, तुझ्या गळ्यातली ही दोरी मी आता काढतोय, ही गाठ सोडली, हे आता दोरी काढली, खुंटाच्या तिथे बांधलेली दोरी सुद्धा काढली आणि आता हा खुंट उपटला, चल आता उभा राहा, जायचंय. आश्चर्य, असं म्हटल्या बरोबर ते उंट ताडकन उभं राहतं आणि जाण्याकरता प्रस्तुत. आता मात्र त्या मालकाला फार आश्चर्य होतं आणि तो जातो त्या कर्मचाऱ्याकडे आणि तो म्हणतो की अहो हे कसं काय शक्य आहे, तिथे खुंट नाहीये, तिथे दोरी नाहीये, पण मी फक्त बोलतोय आणि फक्त मी नुसत्या म्हणजे क्रिया करतोय, पण तरी ते उंट रात्रभर तिथे होतं, सकाळी जायला तयार नव्हतं, पण पुन्हा त्याला असं म्हटलं की मी तुझी दोर सोडतोय, तो माझ्याबरोबर जायला तयार झाला, असं कसं शक्य आहे. तेव्हा तो कर्मचारी खूप सुंदर उत्तर देतो की पहा, ते खुंट आणि ती दोरी तुमच्याकरता ती बाहेर आहे, पण त्याच्याकरता त्याच्या मनात आहे. वंडरफुल, काय इलस्ट्रेशन दिलेलं आहे. खुंट आणि दोरी तुम्ही बाहेर बघता, पण तीच दोरी तेच खुंट हा उंट आपल्या मनात त्यांनी बांधलेली आहे. आणि जेव्हा तुम्ही ते बोलत होता त्यांनी त्या मनामध्ये ती गाठ ते तुम्ही बाहेरून बांधलेली नव्हती, पण त्यांनी ते मनात बांधून ठेवली होती. बंधू भगिनींनो, आपले बंधन सुद्धा हे असेच कल्पनाजन्य अज्ञान आहे. आपले सुद्धा हे सगळे बंधन अज्ञानजन्य आहे आणि उगीच आपण धुसफूस करतो, क्रोध करतो, प्रलोभनात पडतो, भांडण करतो, लोभ मोह मत्सर मद याच्या मागे धावत असतो, उगीच काही त्याच्यात अर्थ नाही आहे. हे सगळे आपल्या म्हणजे आपण समजून बसलेलो आहोत त्या उंटासारखं की आपण अपूर्ण आहोत आणि पूर्ण होण्याकरता हे सगळे स्वार्थी कर्म करत असतो. तर आता कल्पनाजनित अज्ञान आहे तर भोगा, जोपर्यंत ती कल्पना आपण स्वतः, आणि ही कल्पना दूर कोण करणार आपल्या मनातून? अर्थातच गुरुकृपा बलियसी असते, पण काहीतरी आपल्याला करावं लागेल ना. आता आपण साधक आहोत असं वारंवार आपण म्हणून स्वतःला इतरांपेक्षा दूर ठेवतो. चांगलीच गोष्ट आहे ती, त्यात काही वाईट काही नाही आहे. त्याचा उलगडा मी कधी करीन वेळ आले की. पण हे लक्षात घेतलं पाहिजे की हे कल्पनाजन्य अज्ञान हे आपणच तयार केलेलं आहे आणि आपणच त्याला दूर करू शकतो. ज्ञानातूनच मुक्ती, हे लक्षात घेतलं पाहिजे. तर ज्या मुद्द्यावरती माझा फार भर मी मागच्या 2 याच्यापासून देत आहे, काय की परिच्छिन्न इव अज्ञानात, म्हणजेच काय की आपलं हे सगळं अज्ञान आहे की मी शरीर आहे, मी मन आहे, मी बुद्धी आहे, आणि हे माझी आई आहे, ती माझे वडील आहे, ते माझे अमुक आहे, माझा इतका पैसा आहे, मी तुला दाखवून देईन, तुला माहित नाही मी काय आहे, वस्तू आहे, इतकी सत्ता आहे, इतकी प्रॉपर्टी आहे. अरे हे सगळे काय आहे? हे सगळे कल्पनाजन्य अज्ञान आणि त्याने बांधलेले आपण आहोत. अच्छा, हे कल्पनाजन्य अज्ञान आहेत, मान्य आहे, त्याचा बोध आपल्याला होतोय, हेही मान्य आहे. सावलीचं जसं अस्तित्व नाही पण त्याचा बोध होत आहे, मान्य आहे. पण आता त्याच्यापासून दूर कसं, मग हे कल्पनाजन्य अज्ञान, नोशन ज्याला म्हणतो इंग्लिशमध्ये, हे दूर कसं करायचं आणि हे दूर होऊ शकतं का? पुढे आचार्य काय सांगतात, अतिशय सुंदर. परिच्छिन्न इव अज्ञानात, आता हे झालं आपल्या सिद्ध झालं की आपण कल्पनाजन्य अज्ञानात आहो आणि ही कल्पना असल्याने हिला दूर करता येतं. पहा, आपण एखाद्या माणसाच्या संदर्भात काही कल्पना करून बसतो आणि मग बऱ्याच दिवसांनी जेव्हा त्याची आपली साक्षात भेट होते, साक्षात बरंच एक आदान प्रदान होतं विचारांचं, तर त्याच्याबद्दल आपल्याला मागच्या कल्पना
मोडगडीस पडतात, बदलून जातात. तसंच कल्पना असल्याने ते बदलतात, बरोबर की नाही? तसंच हे कल्पनाजन्य अज्ञान असल्याने या कल्पनाजन्य अज्ञानाचा नाश होऊ शकतो आणि त्यालाच म्हणतात मुक्ती, मोक्ष, ज्ञान. आणि ते कसं करायचं? तर इथे आचार्य काय म्हणतात? परिच्छिन्नेव अज्ञानात तत्नाशे. हा एक फार मोठा आपल्याला दिलासा आहे बरं. तत्नाशे, की या कल्पनाजनित अज्ञानाचा नाश संभव आहे, शक्य आहे. तत्नाशे सती केवलः. आणि ते त्या कल्पनाजनित अज्ञानाचा नाश झाल्यानंतर काय उरतं? तर केवलः. केवलः म्हणजे काय? पूर्ण ज्ञान. जे आत्ता आपण आपल्या कल्पनाजन्य अज्ञानामुळे आपण स्वतः बंधनात आहोत असं आपण समजून बसलेलो आहोत. आपण अपूर्ण आहोत. केवलचा एक अर्थ असतं मोक्ष किंवा पूर्ण ज्ञान, पूर्णत्व. आजचा आपला जो कल्पनाजनित अज्ञानामुळे जो बोध आहे तो कसला बोध आहे? जीवाचा, अपूर्णत्वाचा. आपल्या जीवनामध्ये दुःखाचं सगळ्यात मोठं कारण आहे हे अपूर्णत्व. आपण जे दुःख आपल्या जीवनामध्ये, आपल्याला दुःखाचा खूप बोध होत असतो. तो का होत असतो? एक उदाहरण घेऊन समजण्याचा प्रयत्न करूया. 2 मित्र आहेत, दोघांमध्ये खूप गट्टी आणि खूप प्रेम आहे, खूपच प्रेम आहे. अचानक दोघांपैकी एक दिवस एक मित्र मृत्युमुखी पडतो आणि दुसरा अत्यंत त्याला दुःख होतो. मृत्यूमुळे होतो का? नव्हे. हे खूप लक्षात घेतलं पाहिजे बरं. मृत्यूमुळे तो दुःखी झालेला नाहीये. का? अरे जगामध्ये तर रोज किती मृत्यू होतात, त्याने तो दुःखी झाला आहे का? नाही. मग याच्याच मृत्यूने तो दुःखी का झाला? हे पहा, त्याचं मागचं जे एक मानसशास्त्र आहे बंधू भगिनींनो, म्हणजे वेदांताच्या दृष्टीने सांगू इच्छितो की पहा, हे जे दोन्ही मित्र ज्यांच्यामध्ये खूप प्रेम होतं, जेव्हा एकमेकांना भेटायचे तेव्हा त्यांना काय बोध व्हायचा? की दोघांना, हे पहा, आपल्यामध्ये जो अपूर्णत्वाचा बोध असतो, तर दोन्ही मित्रांना दोघांच्या उपस्थितीमध्ये एक पूर्णत्वाचा बोध व्हायचा. जरी तो बोध म्हणजे काही असा ज्याला म्हणतो की अज्ञान दूर करणारा नव्हता, पण एक कुठेतरी कम्फर्टेबल जास्त फील व्हायचं. जसं लहान बाळाला आपली आई असली म्हणजे तो एकदम सेफ आणि कम्फर्टेबल फील करतो. एक तात्पुरतं ज्याला म्हणूया की पूर्णत्व त्याला बोध होत असतं. आई जरा इकडे तिकडे गेली की तो लाकलीच भोकाड पसरतो. तर जे मित्राची गोष्ट मी सांगत होतो की त्या मित्राच्या उपस्थितीमध्ये, प्रेझेन्समध्ये दुसऱ्या मित्राला एक पूर्णत्वाचा बोध व्हायचा तात्पुरता, आणि तो मित्र आता नाही, आणि त्याच्यामुळे तो अपूर्णत्वाचा बोध जसाचा तसा. आणि त्याच्यामुळे पहा, आपल्या जीवनामध्ये प्रत्येक दुःखाचं कारण जे असतं ना, आपल्याकडं कोणती वस्तू हरवून गेली, कोणी हिसकावून घेतली, आपल्या मनाविरुद्ध झालं, तर काय घडत असतं की तो अपूर्णत्वाचा बोध, जरी तो ज्याला म्हणतो की कल्पनाजन्य आहे, पण तो तीव्र होतो. आणि तीव्र झाला की आपण दुःखी होतो. आपण दुःखी होतो का? कल्पनाजन्य अज्ञानामुळे. अरे मुळात आपण पूर्ण आहोत. आपण स्वतःला ते भांग पिऊन, मद्य प्राशन करून आणि बस ओरडत बसलेलो आहोत की मी दुःखी आहे, मी दुःखी आहे. अरे ते काहीतरी औषध खाऊन तो नशा दूर करा आणि पहा, आपण पूर्ण आहोत आपण. आणि म्हणून आपल्या संपूर्ण आपल्या ज्याला म्हणतो की अपूर्णत्वामुळे जे आपल्या जीवनात दोष आणि दुःख आणि भीती निर्माण होत असते, त्याचं एकच आहे की हे कल्पनाजनित अज्ञानामुळे आहे. ते अज्ञान दूर करा.
आणि पूर्णत्व प्राप्त करा. पूर्णत्व म्हणजेच मोक्ष, म्हणजेच ज्ञान. इथे मुद्दाम आचार्यांनी केवलह शब्द वापरलेला आहे. म्हणजे पहा, याच श्लोकाच्या दुसऱ्या ओळीमध्ये जेव्हा ते म्हणतात की ढग दूर झाला की सूर्य चमकतच आहे. ढग आपल्या दृष्टीला झाकण्याच्या आधी सुद्धा चमकत होता, ढगाने त्या सूर्याला झाकलं तेव्हाही चमकत होता, आणि आता तो ढग दूर झालाय तरी तो चमकतच आहे. बिलकुल याच धर्तीवर आपण असं म्हणू शकतो बंधू भगिनींनो की पहा, आत्मतत्व हे चमकत आहेच, म्हणजेच पूर्ण आपण आहोत. फक्त आपली दृष्टी झाकल्या गेलेली आहे आणि ती आपणच झाकली आहे अज्ञानरूपी ढगाने. ती दृष्टी स्वच्छ झाली, ते अज्ञानरूपी ढग दूर झालं की ते आत्मतत्व आत चमकतच आहे. आणि त्याचं जेव्हा ते ढग दूर होऊन जाईल तर ते चमकणारं जे आत्मतत्व आहे त्याचा आपल्याला बोध होईल आणि आपल्याला काय प्राप्त होईल? मोक्ष किंवा केवलह किंवा पूर्णत्व, ते आपल्याला प्राप्त होईल. या केवलाच्या संदर्भामध्ये थोडी चर्चा करू इच्छितो की पहा, केवल हा शब्द म्हणजे मोक्षाचे अनेक नावं दिले गेलेले आहेत. बरं, केवल किंवा कैवल्य असं सुद्धा म्हणतात. हा छांदोग्य उपनिषदातून घेतलेला कन्सेप्ट आहे. गीतेमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे. पूर्ण म्हणजे काय? सर्व बाजूने सर्व प्रकारे पूर्ण. आज आपण जरी पूर्ण असलो तरी आपला बोध आहे जीवाचा. एक काहीतरी नवीन मोबाईल दिसला मार्केटमध्ये तर लागलीच पण अस्वस्थ होतं की मला तो पाहिजे. हे काय आहे? हे आपण अपूर्णत्वाच्या बोधामध्ये जगत आहोत याचा ही पावती आहे, त्याचं हे प्रतीक आहे. आपल्या मनासारखं काही नाही घडलं, आपण लागलीच नाराज होतो. हे काय आहे? हे प्रतीक आहे आपल्या अपूर्णत्वाचं. कोणी आपली स्तुती केली आपण हर्षित होतो, कोणी आपलं अपमान केला लागलीच आपल्याला राग येतो. हे सगळ्या गोष्टी काय? आपल्या ज्या ज्या जीवनामध्ये या घटना घडतात ना सगळ्या प्रकारच्या, हे सगळं एक एक प्रतीक आहे. कसलं? आपल्या अपूर्णत्वाचा. पण जेव्हा पूर्णत्व केवलह तत् नाशे सती केवलह, त्या अपूर्णत्वाच्या बोधाचा, त्या कल्पनाजनित अज्ञानाचा नाश झाला तर आपण सर्व प्रकारे सर्व दिशेने पूर्ण होऊन जाऊ. मग मोबाईल आला काय, आणि कितीही गाड्या आल्या काय, कितीही काहीही आपल्याला बक्षीस मिळाले काय, कितीही सत्ता मिळाली काय, काहीही आपल्याला त्यातून आनंदही मिळणार नाही, आणि कोणी घेऊन गेलं तर त्याचं दुःख सुद्धा होणार नाही. पहा, पूर्णत्वाचं एक सगळ्यात मोठं एक ज्याला म्हणतो की ज्यातून जे आपल्याला मिळणार आहे की माझ्या पूर्णत्वामध्ये कोणी भर टाकू शकत नाही आणि माझ्या पूर्णत्वामधून कोणी पूर्णत्व काढू सुद्धा शकत नाही. वंडरफुल. एकदा ते जे कैवल्य प्राप्त झालं, केवल प्राप्त झालं, पूर्णत्व प्राप्त झालं सर्व बाजूने सर्व प्रकारे, तर तो समुद्रासारखा होऊन जातो. ती व्यक्ती समुद्रासारखी होऊन जाते. जसं म्हणतो ना की समुद्र कसा असतो? आपूर्यमाणम अचलम प्रतिष्ठम समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायम प्रविशन्ति सर्वे न शांतिमाप्नोति न कामकामिहि. द्वितीय अध्यायाचा श्लोक आहे. काही दिवसानंतर आपण याची चर्चा करणार आहोत तिथे. पण आता कैवल्य हा एक संदर्भ आला तर कैवल्य काय असतं? तर हे कैवल्य असतं आपूर्यमाणम अचलम प्रतिष्ठम. समुद्र कसं असतं? चारी बाजूंनी बिलकुल टू द ब्रिम म्हणतात, टोकापर्यंत भरलेलं असतं. आणि त्याच समुद्रामध्ये हजारो नद्या, प्रत्येक समुद्रामध्ये हजारो नद्या येतात आणि त्यात समाविष्ट होतात. पण त्याचं काही पातळी वाढते का? प्रत्येक नदीला त्याचं स्वागतच करतो, या या या, पण त्याच्या पातळीमध्ये काहीही फरक पडत नाही. तसंच हे जे कैवल्य प्राप्त, मोक्ष प्राप्त जे सत्पुरुष असतात, महापुरुष असतात, त्यांच्या जीवनामध्ये कितीही प्रलोभन आले, कितीही दुःख आले, कितीही कष्ट आले, तर समुद्र जसा सगळ्या नद्यांना सहन करतो, स्वागत करतो, तसंच हा जे महापुरुष असतात
ते इतके परिपूर्ण असतात सर्व बाजूने सर्व प्रकारे, की कितीही नद्या आल्या, कितीही प्रलोभन आले, कितीही दुःख आले, कष्ट आले, ते सगळ्यांना तो आपल्यामध्ये समाविष्ट करून घेतात. समुद्र अपूर्यमाणम अचलम प्रतिष्ठम. अचलम, त्यात कोणताही फरक पडत नाही. पावसाळा आलाय म्हणून समुद्र त्यांनी आपली सीमा ओलांडली असं कधी होतं का? नाही. अपूर्यमाणम अचलम प्रतिष्ठम समुद्रमापः प्रविशन्ति तद्वत् यद्वत् तद्वत् कामा यम प्रविशन्ति सर्वे. म्हणजे अशा महापुरुषांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे प्रलोभन. आता आपल्या जीवनात प्रलोभन येतात, पण आपण लागलीच त्याला प्रतिसाद देतो. अपमान केला झालं, त्याच्याशी बोलणार नाही. माझं स्तुती केली, मी लागलीच प्रसन्न होतो. नवीन गोष्ट दिसली, मला पाहिजे. 2 फ्लॅट आहे तरी चौथा एक तिसरा पाहिजेच. तर त्यांनी काय होत असतं की आपल्या जीवनामध्ये सतत अशांती असते. म्हणजे नवीन मोबाईल आला, प्राप्त झाला तरी अशांती, नाही झाला तरी अशांती. का? आपण समुद्रासारखे नाही आहोत. आपल्या जीवनामध्ये आपण म्हणतो ना की अहो मला खूप शांती पाहिजे, शांती पाहिजे असं म्हणतो, पण शांती प्राप्त करण्याकरता प्रयत्न आपले असतात का? अरे शास्त्रामध्ये ते इतक्या सुंदर आणि सुस्पष्ट सांगितलेलं आहे, समुद्रासारखे व्हा, की या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. पूर्णत्व प्राप्त करा, जे आपला खरा स्वभाव आहे. सर्व प्रकारे सर्व बाजूनी. मग कितीही प्रलोभन येऊ द्या, कितीही अपमान येऊ द्या, कितीही मान येऊ द्या, बहुमान येऊ द्या, त्यांनी काही फरक पडत नाही. आणि म्हणून अशा सत्पुरुषांची कधी पण शांती नष्ट होत नसते. जे शेवटचं ओळ फार सुंदर आहे. तद्वत कामा यह प्रविशन्ति सर्वे न शांती मापनोती न कामकामी. ज्यांच्या मनात कामना असतात त्या लोकांना अशी शांती कधीही मिळू शकत नाही. का? नवीन मोबाईल मिळाला तरी अशांती. का? कारण की दोन दिवसांना, एक दिवस आनंद मिळतो, पण 2 दिवसांनी पुन्हा काहीतरी नवीन मोबाईल मार्केटमध्ये दिसतो आणि सगळी शांती गेलेली असते. आणि नाही मिळाला तर ती अशांती आहेच. म्हणून त्या बाजूला जायचंच नाही. पूर्णत्व, आणि ते पण कसं? सर्व प्रकारे सर्व भावे, सर्व बाजूनी समुद्रासारखं विशाल खोल. येऊ द्या किती नद्या येतात, प्रत्येक नदीचं स्वागत करतात, आणि तरी सुद्धा त्याची पातळी जी असते पाण्याची ती काही वाढत नाही आणि कमी पण होत नाही. उन्हाळा आहे म्हणून बाबा आता नद्या काही येत नाहीये म्हणून समुद्राची पातळी जर खालती झाली, असं कधी होत नसतं. तर काय सुंदर एक उदाहरण देऊन सांगितलेलं आहे. आणि याच कैवल्याचा कन्सेप्ट अजून एका ठिकाणी आहे. आता ते विषय निघालेला आहे आणि अतिशय महत्त्वाचा आहे बरं तो, म्हणजे कैवल्य हे काय असतं. आणि छांदोग्य उपनिषदेमध्ये याला अजून सविस्तर अध्ययन केलेलं आहे. 7व्या किंवा 8व्या अध्यायामध्ये, नेमकं लक्षात नाही आत्ता, पण अतिशय सुंदर कैवल्य कशाला म्हणतात. एक अजून श्लोक आपण घेऊया, जो आपण मंत्र, क्षमा करा, आपल्या सर्वांना तो मंत्र नक्कीच माहिती आहे. ओम सर्व इदम, ओम क्षमा करा, ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ही परिभाषा आहे कैवल्याची. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय अवशिष्यते. आणि हा स्वभाव हा तुमचा आणि माझा आहे, पण कल्पनाजनित अज्ञानामुळे आपण ते हरवून बसलेलो आहे. काय याचा अर्थ आहे? थोडक्यात समजून मग पुढे जाऊया. काय याचा अर्थ आहे? की जो सच्चिदानंद घन ब्रह्म आहे आणि जो या नामरूपात्मक जगाच्या पलीकडे आहे, तो कसा आहे? तो पुरुषोत्तम, तो सदा सर्वदा परिपूर्ण आहे सर्व प्रकारे. पहा शब्दांकडे लक्ष द्या. सदा सर्वदा सर्व प्रकारे परिपूर्ण आहे. आणि हे जगत सुद्धा त्या परब्रह्मामधूनच निघालेला असल्यामुळे हे सुद्धा परिपूर्ण आहे. जरी हे कल्पना आपण म्हणतोय, पहा एका बाजूला की ही कल्पना आहे,
पण जेव्हा ब्रह्मदृष्टी लाभते, जेव्हा ब्रह्मज्ञान होतं, तेव्हा हेच जग जे आज म्हणतोय की खोटं आहे, हे प्रत्येक गोष्टीमध्ये ब्रह्म दिसू लागतो आपल्याला. ह्या दोन्ही गोष्टीचं आपल्याला रिकन्साईल करता आलं पाहिजे बरं बंधू भगिनींनो. आज आपल्याला हे ब्रह्मज्ञान झालेलं नाही आहे, म्हणून आज आपल्याकरता हे जग खोटं आहे. पण हेच जग जेव्हा आपल्याला ब्रह्मज्ञान होऊन जाईल, तर प्रत्येक वस्तूमध्ये आपल्याला ते ब्रह्मदर्शन होणार आहे. पण आज तसं आपण म्हणू शकत नाही आहे. का? कारण की या नामरूपात्मक जगाला अस्तित्व नाही आहे. तर आपण जी चर्चा करत आहोत की जे परिपूर्णता, कैवल्य, ज्याची चर्चा केली आचार्यांनी, परिच्छिन्न इव अज्ञानात तत्नाशे सती केवलः, की हे जे कल्पनाजनित अज्ञानाने जणू काही हे ब्रह्मतत्व झाकलेलं आहे, आणि या अज्ञानाचा नाश केल्याने काय प्राप्त होतं? कैवल्य, म्हणजे पूर्णत्व. ते पूर्णत्व कसं असतं? तर ते पूर्णत्व आपण बघितलं अपूर्यमाणम अचलम प्रतिष्ठम त्या श्लोकाच्या माध्यमातून. अजून त्याची दुसऱ्या श्लोकाच्या माध्यमातून जी चर्चा करण्याचा आपण प्रयत्न करू की ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते, की जे सच्चिदानंद ब्रह्म आहे, जे या नामरूपात्मक जगाच्या पलीकडे आहे, ते कसं आहे की सर्व प्रकारे आणि सदा सर्वदा परिपूर्ण आहे. आणि त्यातूनच या जगाचा त्या परब्रह्मातूनच या जगाचा जन्म झाला असल्याने हे जग सुद्धा परिपूर्ण आहे. आज त्याचा बोध नाही आपल्याला, हे मी मान्य करतो. पण हे थोर पुरुष काय म्हणतात की हे जग सुद्धा हे पूर्ण ब्रह्म आहे, परिपूर्ण आहे सर्व प्रकारे, सर्व दिशेनी. पुढे कारण की हे त्या पुरुषोत्तम ब्रह्मातूनच याचा जन्म झालेला आहे. आणि पुढे पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते, त्या पूर्णत्वातून पूर्ण काढलं आपण तरी सुद्धा जे उरेल ते काय? पूर्णच. म्हणजे एक ॲड करू शकत नाही, आणि ॲड केलं तरी त्या पूर्णत्वाचं काहीही बिघडत नसतं. जसं समुद्रामध्ये पाणी शिरतं, शिरू द्या. 1000 नद्या आहेत, 1000 नाही, अजून 1000 नद्या येऊ द्या, पण समुद्र सगळ्या गोष्टींना स्वीकार करत असतो. त्याच्या पाण्याच्या पातळीवरती फरक पडत नाही. तसंच पूर्णत्वामध्ये काही फरक पडत नाही. आणि पाणी काढलं तरी सुद्धा फरक पडत नाही. तसंच या पूर्णत्वातून काही काढलं तर काय उरणार? पूर्णातून पूर्ण काढलं तर पूर्णच उरणार. आपण जेव्हा इथे हवनमध्ये बसतो उत्सवाच्या दिवशी, तेव्हा सर्वात शेवटी हे जे श्लोक का म्हणतो? याच्याच करता की हे सर्व जे परब्रह्म जे आहे या जगाच्या पलीकडे ते पूर्ण आहे. हे जग सुद्धा परिपूर्ण आहे. हे जग परिपूर्ण का आहे? कारण की त्या परिपूर्णातून हे परिपूर्णाचा जन्म झालेला आहे. आणि परिपूर्णातून परिपूर्ण काढलं तरी परिपूर्णाला फरक पडत नाही, आणि परिपूर्णामध्ये परिपूर्ण काढलं तरी फक्त परिपूर्णच उरतं. असं हे परिपूर्ण परिभाषा आहे परिपूर्णाची. तर हे कैवल्याची ही परिभाषा झाली. तर या श्लोकाच्या माध्यमातून त्याच्यावरती मला असं वाटलं की खूप भर देण्यासारखं आहे. पण काही उदाहरणं अशी सापडले, त्यातून मला असं वाटतं नक्कीच बऱ्यापैकी कन्सेप्ट आयडियाज क्लिअर झाले असतील. तर परिच्छिन्न इव अज्ञानात, हे आपलं अज्ञान कसं आहे? हे आपलं अज्ञान पूर्णपणे कल्पनाजनित आहे, कल्पनाजन्य आहे. आणि हे जणू काही आत्मतत्वाला झाकलेलं आहे, म्हणूनच आपल्याला जीवत्व प्राप्त झालेलं आहे. पण ते जीवत्व हे कल्पनाजनित असल्यामुळे या कल्पनाचा नाश करता येतो आणि आपल्याला कैवल्य प्राप्त होत असतं. कसं प्राप्त होत असतं? जसं ढग ज्याने सूर्याला झाकलेलं असतं, आणि तो ढग जेव्हा वायूने जेव्हा पुढे निघून जातो, तर जसं सूर्य आधी चमकत होता तसंच हे आत्मतत्व आधीच चमकत होतं, आणि अज्ञान नाशाने ते आत्मतत्व हे चमकू लागतं, आणि साधकाला हे आत्मबोध किंवा आत्मज्ञान किंवा ब्रह्मसाक्षात्कार लाभत असतं. तर या श्लोकाची चर्चा इथे
पूर्ण होत आहे. या श्लोकाच्या चर्चेच्या प्रारंभामध्ये आपण स्वरूप ज्ञान आणि वृत्ती ज्ञान त्याची चर्चा केली होती. तर त्याचा उपयोग इथे झालाच आहे की अज्ञान स्वरूप ज्ञान म्हणजे जे आपल्याला आत्ता आहे, बौद्धिक ज्ञान त्याला म्हणूया. आणि वृत्ती ज्ञान म्हणजे काय असतं की ते आपल्या कोणत्याही प्रकारच्या अज्ञानाला आपल्या मनातून दूर करत असतं. त्याचा जास्त उपयोग पुढच्या श्लोकामध्ये होणार आहे. पुढचा श्लोक मी वाचतो आणि मग त्याचं आपण विवेचन पुढे बघूया. श्लोक मी आधी वाचतो. अज्ञान कलुषम जीवम ज्ञानाभ्यासात द्विनिर्मलम कृत्वा ज्ञानम स्वयं नश्येत जलम कतकरेणुवत. मी पुन्हा एकदा वाचतो. अज्ञान कलुषम जीवम ज्ञानाभ्यासात द्विनिर्मलम कृत्वा ज्ञानम स्वयं नश्येत जलम कतकरेणुवत. आधी उदाहरण नंतर सिद्धांत हे आपल्याला सोपं जात असतं. म्हणून इन्सिडेंटली सगळे पावसाळ्याचेच उदाहरणं येत आहेत. आणि आपण बघतो बंधू भगिनींनो की जेव्हा पावसाळा जोरावरती असतो आणि आता ते बघायला मिळत नाही, पण आधी कधीतरी असं व्हायचं, विशेष करून खेड्यागावामध्ये अजूनही असतं ते की नदीचं पाणी गावात देण्यात येत असतं, म्हणजे पंपिंग स्टेशनच्या माध्यमातून. आणि तेव्हाच गावामध्ये स्वच्छ करण्याची इतकी काही चांगली टेक्नॉलॉजी नसते. तर ते नदीमधलं पाणी कसं असतं, गढूळ झालेलं असतं, माती मिसळलेली विरघळलेली असते आणि ते तसंच पाणी ते सप्लाय करून देतात. ते काही काळजी करत नाही. पण आता मोठ्या शहरांमध्ये हे बघायला मिळत नाही. तर मग असं गढूळ पाणी पावसाळ्यात आलं, विहिरीतलं पाणी सुद्धा गढूळ होत असतं. तर मग काय करत असतात लोक? तुरटी हे नाव आपल्याला माहिती आहे. मग जिथे पाणी आपण साठवून ठेवतो मोठ्या मोठ्या पिपामध्ये किंवा बादल्यांमध्ये, तर ती तुरटी आपण अशी 3-4 वेळा 8-10 7-8 वेळा फिरवतो. तर त्याने काय होतं की जितकं पण ते जे गढूळ किंवा त्या पाण्यामध्ये असलेला कचरा जो असतो किंवा विरघळलेली माती असते, ती एक 5 मिनिटात अशी घट्ट होऊन त्या तळाशी बसून जाते आणि वरचं पाणी स्वच्छ होऊन जातं. बादलीमध्ये सुद्धा हा प्रयोग करू शकतो, मोठ्या मोठ्या पिंपांमध्ये सुद्धा हा प्रयोग करू शकतो आणि हा अनुभव सगळ्यांचा असेलच. आता इथे कतकरेणुवत असं त्यांनी शब्द वापरला आहे. तर आता ही जी तुरटी आहे ही आत्ता गेल्या काही 50-100 वर्षामध्ये वापरल्या जाते. पण आधीच्या काळामध्ये एक कतक नावाची एक बुटी असते, म्हणजे असं एक टणक फळ असतं सुपारीसारखं. ते छोटं असतं, वाळलेलं असतं. तर त्याला कुटून त्याची पावडर करण्यात येत असे आणि ती पावडर त्या अशा गढूळ पाण्याच्या सरफेसवर अशी पसरून दिली की जे काम आज तुरटी करते हेच काम कतक रेणू म्हणजे पावडर, ही कतक जी बुटी असते किंवा ते फळ असतं त्याची पावडर करत असते. म्हणून त्यांनी ते तसं उदाहरण दिलेलं आहे. आता इथे एक अजून महत्त्वाचा प्रश्न आणि जे सांगण्याकरता आचार्यांनी हे उदाहरण दिलेलं आहे की समजा आपण तुरटी फिरवली 7-8 वेळा त्या पिंपामध्ये आणि सगळं गढूळ पाणी ते म्हणजे कचरा आणि माती विरघळलेली ती सगळी तळाशी जाऊन बसली मस्तपैकी, वरचं पाणी स्वच्छ झालं. आणि आता आपल्याला भीती वाटते की आता तुरटी आपण त्यात फिरवली, आता वरचं पाणी जर आपण प्यायलो तर त्या पाण्यामध्ये तुरटीचा स्वाद येणार का? तुरट नाही. हीच मजा आहे आणि याच्याकरताच ते उदाहरण सांगितलं गेलेलं आहे. ते काय होत असतं की जशीच आपण तुरटी 7-8 वेळा फिरवतो तर ते सगळा जो गाळ असतो, तो कचरा असतो, ती माती असते, ती तर खालती बसते आणि त्याच्या सकट तुरटी स्वतः सुद्धा खालती बसते. ती कतक चूर्ण
कतक रेणू ती सुद्धा खालती बसते. म्हणजे वरचं पाणी जर आपण घेऊन ओंजळीमध्ये त्याला जर प्यायलो तर त्याच्यामध्ये आपल्याला त्या तुरटीचं तुरट स्वाद हे लागणार नाही. वरती त्या कतक रेणूचा स्वाद आपल्याला लागणार नाही. का? कारण की कचऱ्या सकट ती कतक रेणू किंवा ती तुरटी ती खालती जाऊन बसून जाते. म्हणजे वरचं पाणी आपण बिलकुल बिनधास्त आपण वापरू शकतो. आणि आपला अनुभव आहे की मग काय करतो आपण की त्या बादलीमधून वरचं पाणी हळूच दुसऱ्या भांड्यात घेतो आणि खालचं पाणी आपण फेकून देत असतो. का? कारण की खालती विरघळलेली माती आणि तुरटी हे दोन्ही असतात, ते आपल्या कामाचं नसतं, म्हणून ते आपण फेकून देत असतो. आता हे उदाहरण स्पष्ट झालं. आता आपण आपल्या मुख्य जे श्लोक आहे त्याच्याकडे पुन्हा वळण्याचा प्रयत्न करूया. या श्लोकाची जी सुरुवात आहे ती मोठी सुंदर आहे. अज्ञान कलुषम जीवम. म्हणजेच काय की पहा, आपण जीव आहोत हे आपल्याला माहिती आहे. अज्ञान कलुषम जीवम. आत्ताच आपण चर्चा केली की आपला खरा स्वभाव जो आहे तो काय आहे? सच्चित आनंद, नित्य शुद्ध बुद्ध मुक्त. आपण अनंत आत्मा आहोत. पण त्याचा बोध आपल्याला होत नाहीये. का? कारण की अज्ञानजनित, कल्पनाजनित अज्ञानाने जणू काही तो आत्मा वेष्टीला गेलेला आहे, बांधल्या गेलेला आहे. आणि म्हणूनच आपल्याला जीवच प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून या शरीराला सत्य समजतो, त्याचे चोचले पुरवतो, आपल्या अंतःप्रकृतीचे, आपल्या मनाचे चोचले सुद्धा पुरवतो. कशा प्रकारे? आज खूप बोर झालो हो, थोडं फिरून येऊ, हे मला बरंच वाटत नाही, त्यांनी माझा अपमान केला. हे सगळं काय आहे? हे सगळे अज्ञानजनित आपल्या मनाचे चोचले पुरवणे आहेत किंवा आपल्या शरीराचे चोचले पुरवणे आहेत, काही म्हणा. तर हे सगळं कशामुळे होत असतं? अज्ञान हे आपलं जे आत्मतत्व आहे हे अज्ञान कलुषित आहे. अज्ञान कलुषित आहे म्हणजे नेमकं काय हो? अज्ञान कलुषित आहे म्हणजेच की अज्ञानाने त्याला वेष्टन त्याच्यावरती लागलं आहे. हे कसं दूर होऊ शकतं? तर वरती आपण बघितलं की त्याचा नाश झाल्याने. पण त्याचा नाश कसा होऊ शकतो? तर ज्ञानाभ्यासाद्वी निर्मलम. ज्ञानाचा जर आपण अभ्यास केला तर हे अज्ञान कलुष जे आहे, कल्पनाजनित अज्ञानाने जो त्याचं वेष्टन लागलेलं आहे ते दूर होऊ शकतं. ठरलेली वेळ संपलेली बंधू भगिनींनो. आणि मी पुन्हा जर याच्या खोलात शिरलो तर मला पुन्हा अर्धवट सोडावं लागेल. आपण उदाहरण समजून घेतलेलं आहे. याचं विवेचन पुढच्या वर्गात सुरुवातीपासून सुरुवात करण्याचा प्रयत्न करूया. वी शॅल बिगिन विथ द बिगिनिंग. आत्ता इथेच थांबूया, वेळ पण झालेली आहे. येत्या शुक्रवारी भगवद्गीतेवरचा वर्ग होणार आहेच. त्या दिवशी आपली सर्वांशी पुन्हा एकदा भेट होईल अशी आशा मनात ठेवून मी आपल्या सर्वांशी निरोप घेतो. निरोप घेण्याच्या आधी आपल्याला सांगू इच्छितो की शनिवारी दुर्गा अष्टमीचा उत्सव मठात साजरा होणार आहे. आणि अजूनसुद्धा मंदिर उघडण्याची परवानगी सरकारकडनं काही प्राप्त झालेली नाही आहे. पण त्याचं लाईव्ह टेलिकास्ट वगैरे होणार आहे, लाईव्ह स्ट्रीमिंग होणार आहे. तर त्याची सूचनासुद्धा आपल्या सर्वांना मिळणार आहेच. पण मागच्या वेळेस जसं गुरुपौर्णिमेला आपण सकाळपासून सगळं लाईव्ह स्ट्रीमिंग होतं तसं यावेळेससुद्धा करण्याचा प्रयत्न मी करणार आहोत. तर त्याचासुद्धा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती. आणि शुक्रवारी आपल्या सर्वांशी पुन्हा एकदा भेट होईल अशी आशा मनात ठेवून आपल्या सर्वांशी निरोप घेतो. नमस्कार. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.